संजय राऊत अलीकडे काहीतरी ऑपरेशन वुल्फ, ऑपरेशन लांडगा भिंडकाची भाषा करतायत. राऊत, तुमच्या FB लाईव्ह पक्ष नेतृत्वानं बोलवलेल्या बैठकीला काही खासदार उपस्थित नाही राहिले किंवा तुमच्या कोल्ड कॉफी पिणाऱ्या युवा नेतृत्वाच्या वाढदिवसाला काही खासदारांनी शुभेच्छा देण्यासाठी हजेरी नाही लावली. म्हणून तुम्ही इतके द्वेषाने पछाडला की जनतेतून निवडून आलेल्या तुमच्याच गटाच्या खासदारांना तुम्ही लांडगा म्हणणार. राऊत, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, गरिबांच्या, बहुजनांच्या पोरांना वाघासारखं लढायला शिकवलं. त्यामुळे शिवसेना हा वाघांचा पक्ष ठरला. अरे पण संघर्ष करत निवडून येऊन या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा तुमच्या सोबत राहणाऱ्या तुमच्याच गटाच्या खासदारांना तुम्ही लांडगा म्हणताय, हे तुम्हाला कितपर्यंत शोभतं? राऊत, तुम्हाला तरस हा प्राणी माहिती आहे का, जो स्वतः कधीच शिकार करत नाही परंतु दुसऱ्यांनी करून आणलेल्या शिकारीच्या उष्ट्यावरती तो जगतो. तुम्ही स्वतः तर कधीच कोणती निवडणूक लढवली नाही. निवडून आलेल्या आमदार खासदारांच्या मतावर तुम्ही आयत्या बेळावर नागोबासारखे राज्यसभेचे अनेक वर्ष खासदार झालात आणि फक्त बोलबच्चनगिरीशिवाय दुसरं काहीच काम केलं नाही. मग तुमच्यामध्ये आणि त्या तरसामध्ये कुणाला जर काही साम्य आढळलं तर तो आपण त्यांचा गुन्हा समजायचा का? राऊत, ऑपरेशन करायला ना वाघाचं काळीच लागतं. जे आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहे, म्हणूनच 22ला त्यांनी उठाव केला आणि तुम्हाला दे माय धरणी ठाय करून टाकलं. राऊत, उठाव करने के लिए शेर का कलेजा लगता है, पण तुमच्याकडे ना कलेजा आहे ना भेजा आहे. त्यामुळे तुम्ही कुठलंच ऑपरेशन करू शकत नाही. ही संजय राऊतांच्या सारखी बोलबच्चनगिरी करणारी प्रवृत्ती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली वाळवी आहे. तुम्ही अशी घुस आहात जी स्वतःचाच गट पोखरून काढतीये आणि कदाचित उबाठा पक्ष संपवण्याची सुपारी घेऊन तुम्ही काम करताय, आम्हाला असं वाटतं. अहो, आमचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचं युवा नेतृत्व आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब त्यांनी अनेक वेळेला सांगितलं ना की आम्हाला आता कुणालाच पक्षात फोडाफोडी करून घेण्याची गरज नाही. आमच्याकडे बहुमत आहे केंद्रात सुद्धा आणि राज्यात सुद्धा. आणि तरी सुद्धा तुम्हाला खासदारांना बोलवावं लागतं, बैठका घ्याव्या लागतात, आणाभाक्या घ्याव्या लागतात, शपथा घ्याव्या लागतात.